प्रमुख उपस्थितीत सुरू झालेल्या या संस्थेने सुरुवातीला करुणा यादव या दिव्यांग मुलीचा काव्यसंग्रह विनामूल्य प्रकाशित केला। तेलंगेताई, मी आपल्याला विनंती करते की आपण या संस्थेला पुरस्कृत करूया। सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत राज्यातील 12 शाळांमधील 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व ते सांभाळत आहेत। बेटी बचाओ बेटी पढाओ आणि वृद्धाश्रम सेवा यासारख्या बहुविध उपक्रमांसाठी संस्थेला महाराष्ट्र शासनाचा 2023चा पुरस्कार मिळालेला आहे। लोकांच्या हितासाठी चालवलेली संस्था हे ब्रीदवाक्य या संस्थेचं आहे। या संस्थेला आज जनादेश टीव्ही चॅनलकडून पुरस्कृत केलं जात आहे।